नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आता दुपारचे 3 वाजलेत. मी खरं तर आज सकाळीच मुंबईतून आलो दापोलीला आणि आता म्हटलं जाऊया काजूकडे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की गेल्या व्हिडिओमध्ये की मी काजूचे 2 प्लॉट तुम्हाला दाखवले होते आणि तिसरा प्लॉट मी तुम्हाला आज दाखवेन. आणि मी आज पायी न येताच सायकल मी घेऊन आलेलो आहे आणि मी सायकलनी ह्या रस्त्याने जाणार आहे वरती. ॲक्च्युली हा एक एक थोडासा पॅच आहे, तो सायकलसाठी रस्ता नाही आहे, थोडासा आहे पायवाटीसारखा, तिकडून मी आता घेऊन चाललोय. हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कुणीही कुठेही स्किप करू नका. चाललोय ऍक्च्युली सायकल येताना येईल व्यवस्थित, पण जाताना थोडासा एक पण पॅच आहे, तो मी असं धक्का मारत थोडासा आहे, 2-3 मिनिटाचा आहे. हे रायवळी काजू आहेत आणि याची सावली कुठपर्यंत पसरलेत बघा. हे आता पुढच्या 1-2 महिन्यात लागतील, म्हणजे मेच्या पुढेच लागणार. ते जंगल सफारी होते मित्रांनो, बरं वाटतंय. खूप दिवसांनी सायकल चालवतोय. 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर चालवण्यापेक्षा पावटेने सायकल चालवणे सगळ्यात बेस्ट. फायनली मी सपाटावर आलोय. हा जो 2 ते 3 मिनिटाचा पॅच होता, तो चढण होती थोडीशी आणि मी वरती आता आलो. आता वरती सरळ सपाटच आहे, सपाटावर आमचे काजू आहेत. आणि जो मी 3 नंबरचा प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे, तो प्लॉट एकदम घसंडीवर आहे. तिथपर्यंत सायकल जाणार नाहीये, आपण नेण्याचा प्रयत्न करतो तिथपर्यंत. करवंद आहेत बघा, आणि करवंद लागलेत. ज्याला आपण डोंगरची काळी मैना म्हणतो, ती करवंद इथे लागलेत बघा. समोरच्या डोंगरात जे घर दिसतंय, हे व्हाईट कलरचं जे घर दिसतंय, ती वाडी आहे. ही संपूर्ण वाडी तुम्हाला दिसेल. आणि त्या डोंगरातून मी इथून असं फिरून इकडे आलो. फायनली मी इथे आलो आणि इथे मी माझी सायकल लावली बघा. मित्रांनो, तुम्हाला मी म्हटलं होतं की आमचा 3 नंबरचा प्लॉट काजूचा कुठे आहे, तर हा आहे. ही जी लागवड आहे ती 4 वर्षाची लागवड आहे. म्हणजे आता ह्या जूनला 4 वर्ष पूर्ण झाली आणि 3 वर्षांनी काजू लागायला लागले होते. यावर्षी बऱ्यापैकी ते धरलेले आहेत. तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की त्यांची वाढ खूप छान झालेली आहे. आणि ही संपूर्ण जागा ही दरडीची आहे, म्हणजे अशी स्लोप आहे एकदम खाली. आणि इथे सगळं करवंदीचे काठेवारे होते, ते आम्ही साफ केलेले आहेत आणि इकडे काजू लावलेत. तुम्हाला दाखवतो बघा. हे संपूर्ण ही काजूची लागवड आहे आणि खालपर्यंत आहे, अशी पूर्ण खालपर्यंत गेलेली आहे. आणि इथे कंपाऊंडवर आम्ही काहीच केलं नाही आहे, कारण दोन्ही साईडला झाडी खूप आहे आणि झाडीच्या मध्ये ह्या काजूंना 4 वर्ष झालीत मित्रांनो. मी तुम्हाला काजू दाखवतो कशी आहेत बघा. त्याचा बुंदा बघा, खायचा बुंदा आहे. आणि बघा ह्या फांद्या जमिनीपासून व्यवस्थित त्याला फुटलेल्या आहेत. आणि हे काजू आहेत लागलेले. आत्ताशे 4 वर्ष पूर्ण होत आहेत ह्या काजूंना, म्हणजे जूनमध्ये झालेले आहेत पूर्ण. त्यामुळे पण झालेत छान. आणि पूर्ण हा भाग खाली घसरंडीचा आहे. मी तुम्हाला ते खाली जाऊन दाखवणार आहे. वरचा सुद्धा भाग हा व्यवस्थित धरला आहे, त्याच्यावर व्यवस्थित काजू लागलेले आहेत, तुम्हाला बघायला मिळतील. हा काजू सुद्धा छान लागलाय बघा. आणि ह्या काजूचा बुंदा सुद्धा बघा, म्हणजे एक 2 ते 3 वीसवर या फांद्या आलेल्या आहेत. आणि फांद्यांची साईज बघा केवढी आहे. जवळजवळ माझ्या पूर्ण हातामध्ये असं सापडतोय एवढा तिथं बुंदा आहे. आणि खालून इथून फांद्या सगळ्या बाहेर पडलेल्या आहेत. आणि ह्या काजूला ह्या जूनमध्ये, 2025च्या जूनमध्ये 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत.
पण बघितल्यानंतर असं अजिबात वाटत नाही आहे की तिला 4 वर्ष झालेत, पण 4 वर्षाची लागवड आहे. ही पूर्ण उताराची जागा आहे आणि उतारामध्ये हे सगळे काजू लावलेले आहेत. आम्ही पूर्ण साफ जागा केलेली आणि लावलेली आहे. तर हा जो काजू आहे त्याला मी खत बघा कुठून घातलं आहे, वरच्या साईडने घातलेलं आहे खत. म्हणजे काजू जो उतार भाग आहे त्या उतार भागाच्या वरच्या साईडला आम्ही अशी वरून खत घातलं आहे. कारण जर ते खाली खत घातलं असतं तर वाहून गेलं असतं. सर्व काजून आम्ही सेम केलं आहे. हा जो बाग आहे, हा जो बाग आहे मित्रांनो, हा भाग आहे पूर्ण हा उताराचा भाग आहे. त्यामुळे आम्ही जे खत घातलंय ह्या काजूला तो वरून घातलंय. वरच्या साईडला अशी चरी केली आहे आणि इकडून खत घातलंय. कारण जर खाली खत घातलं असतं तर ते वाहून गेलं असतं. वर घातल्या कारणाने सगळं जे पाळापाचोळा होता, खत होतं, तर ते काजूला व्यवस्थित लागलंय. म्हणून आज हे 4 वर्षात काजू तुम्हाला चांगले बघायला मिळत आहेत. कोणतंही कंपाऊंड केलं नाही आहे. कारण जो हा जवळजवळ एक 30 गुंठाचा जो प्लॉट आहे तो असा उत्तरणी साईड दोन्ही साईडला जंगल आहे. कारण ज्यावेळी आम्ही ते लावलं ना तर पूर्णपणे ते जंगल होतं. करवंदाची झाडं होती, ऐनाची झाडं होती, हरडीची झाडं होती, अशी असंख्यशी झाडं होती. ती सगळी आम्ही तोडली आणि नव्याने इथे काजूची लागवड केली आहे. तर तुम्हाला बघायला मिळेल बघा, इकडून पूर्ण करवंदाची झाडं आहेत, खाली जंगल आहे पूर्ण. त्याचं पूर्ण असं इकडपर्यंत गेलं, तसं तिकडून जंगल आहे. आणि हा जो सरळ वर प्लॉट गेला तेवढाच फक्त आम्हाला एक व्यवस्थित करावं लागलं. ते उताराचा प्लॉट आहे, उतारा पूर्णपणे तुम्हाला दाखवतो बघा. पूर्ण घसरंड आहे. वरून केल्या पूर्ण घसरंड आहे. हे काजू लावताना ना आम्ही एक गोष्ट सगळ्यात लक्षात घेतली बघा. तुम्ही आधीचा प्लॉट बघितलात ना, त्या प्लॉटवरती आम्ही प्रत्येक फांदीला असे काट्या लावल्या होत्या. त्याचं कारणही असंच झालं की सुरुवातीपासून ते आम्ही लावत राहिलो आणि ज्यावेळी मोठा झाला तर मग ते स्वतःला बॅलन्स करत नव्हत्या. म्हणून ह्या प्लॉटला आम्ही कुठेही काट्या लावल्या नाहीत बघा. म्हणजे थोड्याफार इकडे तिकडे असतील, पण ही एक आम्ही सगळ्यात मोठी काळजी घेतली बघा. आणि त्यामुळे हे काजू आहेत ते सरळ राहिले, कुठेही तुटले वगैरे नाहीत किंवा झुकले नाहीत. खाली बॅलन्स बरोबर केलं बघा. पण वरती जातोय, इथून वर चढताना सुद्धा बॅलन्स करावा लागते बघा. तिकडे आपली सायकल लावली वरती आपण बघ. हे काही काजू धरले नाहीत, पण काही काजू धरतायत. आता हे लेट लागणार आहे काजू, सगळे लेट होणार आहेत. अजून कोवळे आहेत, हे पुढे जातील खूप. पण याचे काजू बी मोठे आहे. हा वेंगुर्ला 7 आहे. ते मिक्स लावले आम्ही. म्हणजे अशा ठिकाणी जर योग्य असं तुम्ही नियोजन केलं तर तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने काजू मिळतात. 3 वर्ष तुम्हाला मेहनत घ्यायची. मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, पहिले 3 वर्ष तुम्हाला पाणी व्यवस्थित दिलं, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित दिल्यात वेळेत, तर मात्र तुम्हाला व्यवस्थित उत्पन्न मिळतं. ह्या काजूच्या पूर्ण 4 साईडनी जंगल आहे. आणि हे बघा, हे करवंदीचं झाड आहे, किती जुनं आहे बघा. आणि अशीच झाडे ह्या प्लॉटमध्ये होती, ती सगळी आम्ही तोडली. पण जे हद्देवरती होती ते आम्ही तसेच ठेवलेत. त्यामुळे इथे लोकांना कळत नाही की काजू लावलेत ते. आणि करवंद पण आता पूर्ण करवंद लागले, घडाने लागलेत वरपर्यंत. तुम्ही बघाल तर पूर्ण म्हणजे पूर्ण करवंद आहे. आणि ते लोणचं खूप छान होतं. गेल्या वर्षी पप्पांनी थोडंसं बनवलं होतं, त्यावर्षी काय अजून बनवलं नाही आहे त्यांनी, कारण अजून छोटी करवंद आहेत.
इथं शांत राहिलं तर पक्षी सुद्धा पाहायला मिळतं बघा. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मी आता या व्हिडिओचा शेवट करतोय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 3 नंबरचा प्लॉटसुद्धा मी काजूचा तुम्हाला दाखवलेला आहे. 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 4थ्या वर्षी काजू लागलेत आणि आता आम्ही त्याला पाणी घालणार नाही आहोत. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटन मात्र नक्की दाबा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मात्र कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.